नमस्कार माझ्या बालमित्रांनो, मी वैशाली रूम टू रीड इंडिया ट्रस्टमध्ये कार्यरत आहे. आज मी तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगणार आहे. आपल्या गोष्टीचे नाव आहे बदक. या गोष्टीचे लेखक आहेत मुकेश नौटियाल. तर सुंदर चित्रे काढली आहेत जगदीश जोशी यांनी आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे सुमित्रा अष्टीकर यांनी. चला तर ऐकूया एक सुंदर गोष्ट, बदक. तळ्याच्या काठी बदकांचा एक कळप राहत होता. एके दिवशी कळपातील एक बदकीण तळ्यात उतरली आणि तळ्याच्या दुसऱ्या किनाऱ्यावर गेली. तिथे सुनसान जागी बदकिणीने एक घरटे बांधले आणि त्यात 2 अंडी दिली. अनेक दिवस बदकिणीने ती अंडी उबवली. मग एक दिवस अंड्यांचे कवच तुटले. त्यातून 2 पांढरी पिल्लं बाहेर आली. बदकीण रोज तलावात डुबकी मारत असे. आपल्या पिलांसाठी छोटे छोटे मासे शोधून पकडून आणत असे. बदकीण मोठ्या प्रेमाने आपल्या पिलांना मासे खायला घालत असे. मात्र पिल्लांची भूक काही जात नसे. मोठ्या होणाऱ्या पिल्लांना आई रोज पोहायला शिकवित असे. पिल्लांना पाण्यात पोहायला खूप आवडत असे. आता पिल्ले आई बरोबर फिरायला जात. रस्त्यात खूप दंगा मस्ती करत. काही दिवसांनी पिल्ले थोडी मोठी झाली. आई या नवीन पाहुण्यांना घेऊन आपल्या पूर्वीच्याच कळपात परतली. तर मग बालमित्रांनो, आवडली ना गोष्ट? चला तर आपण थोड्याशा गप्पा मारूया. मला सांगा, बदकीण आणि पिल्ल दिवसभर काय काय करत असतील? बदक सारख्या इतर पक्ष्यांचे चित्रे काढून माहिती लिहा. मी तुम्हाला परत भेटेन अशाच एका नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या. धन्यवाद.